प्रपंच आणि परमार्थ, विवेक आणि वैराग्य यांची सांगड घालून लौकिक व्यवहारातही अलौकिक होण्यासाठी समर्थ रामदासांनी महाराष्ट्र धर्म शिकविला. तसेच आनंदी व यशस्वी जीवन कसे जगावे हेही सांगितले. समर्थांना आत्मज्ञान झाल्यावर त्यांनी मुख्यत्वे 2 ग्रंथांची निर्मिती केली. एक आत्माराम आणि दुसरा ग्रंथराज दासबोध. दोन्ही ग्रंथात समर्थांनी स्वतः जे अनुभविले तेच सांगितले आहे. त्यांचे जीवन यावरच उभारलेले आहे. हे ग्रंथ त्यांच्या आत्मप्रचितीचेच आहेत. समर्थ स्वतःच म्हणतात, आत्मा राम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. दासबोधात जीवनातल्या सगळ्या समस्यांना तोंड देण्याचे व आलेल्या सगळ्या समस्यांची उकल करण्याचे तसेच येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याचे सामर्थ्य आहे. समर्थांनी जीवनाकडे पाहताना धर्मकारण, राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि शिक्षण यांचा प्रकर्षाने विचार केला. दासबोधात एकंदर 20 दशक आणि 200 समास आहेत. 200 समास प्रत्येकी 10 प्रमाणे 20 दशकात विभागले आहेत. 200 समासांची ओवी संख्या 7751 आहे. दासबोधाची प्रत्येक ओवी साधी, सरळ आणि सोपी आहे. जावळीच्या परिसरामध्ये निबिड अरण्यात असणाऱ्या डोंगर कपारीमध्ये एक सुंदर अशी शिवथर घळ आहे. तिला समर्थांचा अत्यंत आवडता असा सुंदर मठ म्हणतात. आत्मसाक्षात्कार झाल्यावर या एकांत स्थळी राहून समर्थांनी इसवी सन 1654 ते 1656 या 2 वर्षात जुना दासबोध रचला. पहिले 7 दशक समर्थांनी सांगितले आणि समर्थांचे शिष्य कल्याण स्वामींनी ते लिहून घेतले. 8वा दशक श्री समर्थांनी अगोदरच लिहून ठेवला होता. असा 8 दशकांचा दासबोध तयार झाला. समर्थांचे व त्यांच्या शिष्यांच्या संवादाचे खूप स्फुट लेखन शिष्यांनी लिहून ठेवले होते. तंजावरचे मठाधिपती भीमस्वामींनी हे स्फुट लेखन एकत्रित केले आणि त्याची 12 दशकात विभागणी केली. पहिले 8 दशक आणि हे 12 दशक मिळून 20 दशकांचा दासबोध इसवी सन 1681 साली समर्थांच्या निर्माणाच्या केवळ 2 महिने अगोदर आज आपण वाचत असलेला हा 20 दशकांचा ग्रंथराज दासबोध तयार झाला. समर्थांनी आपला दासबोध ग्रंथ हा गुरु शिष्यांचा संवाद आहे असे ग्रंथारंभीच म्हटले आहे. तसेच ग्रंथाचा हेतू व प्रयोजन हेही स्पष्ट केले आहे. ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद एथ बोलिला विशद भक्ती मार्ग. जितुके काही आपणास ठावे तितुके हळूहळू शिकवावे. शहाणे करून सोडावे बहुतजन. मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. समर्थांचा हा उदात्त हेतू लक्षात ठेवून आपण दासबोधाचा अभ्यास केला पाहिजे. दासबोधाचे वैशिष्ट्य असे की यामध्ये गुरुशिष्यांच्या संवादातून शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचितीचे तसेच भक्ती प्रचितीचेही सुरेख विवरण आहे. दासबोधात समर्थांच्या मानवी स्वभावाच्या आणि समाजाच्या सखोल निरीक्षणातून आणि अभ्यासातून उत्स्फूर्त निर्माण झाला आहे. त्यासाठी त्यांनी शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, एमगीता, उपनिषदे, भागवत या ग्रंथांचे परिशीलन केले आहे. समर्थांनी दासबोधाच्या पहिल्या दशकात श्री गणेश, शारदा, सद्गुरू व संत
यांना वंदन केले आहे. त्याचबरोबर वाल्मिकी, व्यास यासारख्या कवीश्वरांचे तसेच श्रोत्यांचेही स्तवन केले आहे. त्यांनी कवी, श्रोते, परमार्थ व नरदेह यांचे मानवी जीवनातील आणि अध्यात्म साधनेतील महत्त्व सांगून त्यांचेही स्तवन केले आहे. समर्थांनी गणेशाला प्रत्यक्ष ज्ञान म्हटले आहे, तर शारदा हे त्या ज्ञानाचे व्यक्तरूप आहे. समर्थांनी गणेशाच्या निर्गुण आणि सगुण अशा दोन्ही रूपांचे स्तवन केले आहे. गणेशाच्या सगुण रूपाचे वैभवशाली वर्णन केल्यावर ऐसा सर्वांगे सुंदरू, सकळ विद्यांचा आगरू, त्याशी माझा नमस्कारू साष्टांग भावे, असे म्हणून ते गणपतीला मनोभावे नमस्कार करतात. समर्थ शारदेचे स्तवन करताना म्हणतात, आपल्याला डोळ्यांनी जे दिसते, शब्दांनी जे जाणता येते आणि मनाला कल्पिता येते, ती सर्व शारदेचीच रूपे आहेत. सद्गुरूंच्या स्तवनानंतर समर्थ कवींना वंदन करतात. कवींना बृहस्पतीच म्हणतात. नाना चातुर्याच्या मूर्ती की हे साक्षात बृहस्पती, वेद श्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखे. संतांची महती सांगताना समर्थ म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. संतांची स्तुती करताना त्यामध्ये कृतज्ञता भावही आहे. समर्थ संतांना पुण्याची भूमी म्हणतात. ज्ञानदेवाच्या वास्तव्यामुळे आळंदी आणि तुकोबांच्या वास्तव्यामुळे देहू पुण्यक्षेत्रे झाली. रामदासांनी श्रोत्यांना तैसा मी एक वाघ दुर्बळ, श्रोते परमेश्वराची केवळ, यांची पूजा वाचा बरळ करूप आहे. या ओवीत श्रोते परमेश्वराची केवळ असे गौरवून त्यांना परमेश्वरा इतकाच मोठेपणा बहाल केला आहे. सभेतील जनसमुदायालाही समर्थांनी वंदन केले आहे. आध्यात्मिक सभेला भगवंतावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच हजर असतात. त्या सभेचे वातावरणही पवित्र असते. आपल्याला प्राप्त झालेल्या नरदेहालाही समर्थ वंदन करण्यास विसरत नाही. नरदेहाचे महत्त्व आपल्याला पटवून देताना समर्थ म्हणतात, अविनाशी आत्मसुख प्राप्त करून घेण्यास नरदेहासारखे दुसरे साधन नाही. म्हणून समर्थ म्हणतात, नाना सुकृतांचे फळ, तो हा नरदेहची केवळ.